मॅडम नमस्कार. नमस्ते. देशोन्नती न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. नमस्ते. जमीन मोजमाप प्रकरणाबद्दल थोडंफार आम्हाला माहिती पाहिजे. पण माझा प्रश्न असा आहे पहिला, नवीन तंत्रज्ञानामुळे शेतजमिनी मोजण्यामध्ये काय बदल झाले? भूमी अभिलेख विभाग किंवा सर्वे विभाग हा भारतातला सगळ्यात जुना विभाग आहे. या विभागाचा जेव्हा मूळ अभिलेख तयार झाला तेव्हा शंभूसाखळी पद्धतीने मोजणी करण्यात आली. त्यानंतर अगदी 2007-08 पर्यंत प्लेन टेबल या पद्धतीने मोजणी करण्यात येत होती. नंतर मागील 7-8 वर्षांपासून ETS म्हणजे इलेक्ट्रॉनिक टोटल स्टेशन मशीनद्वारे मोजणी करण्यात येत होती. परंतु आता बदलत्या तंत्रज्ञान युगात अगदी बदलत्या तंत्रज्ञानाशी मेळा कसं आता आपण रोवरद्वारे की ज्याच्यात आपण जमिनीचे प्रत्यक्ष अक्षांश रेखांश म्हणून मोजणी करतो आणि ज्या मोजणीला आधी संपूर्ण दिवस जवळपास लागत होता तर आता 1 ते 2 तासात ही मोजणी होऊ शकते. आणि लोकांना अक्षांश रेखांश असलेला नकाशा हा आमच्या मोजणी वर्जन 2 मध्ये त्यांच्याच लॉग इन ID ला मिळू शकतो. इव्हन त्यांना मोजणीचा अर्ज हा सुद्धा घर बसल्या मोजणी वर्जन 2 या आमच्या साईटवर त्यांचा युजर ID आणि पासवर्ड तयार करून हा करता येऊ शकतो. या तंत्रज्ञानामधले महत्वाचे जे घटक आहेत ते सांगाल मॅडम ते थोडं. या तंत्रज्ञानामध्ये महत्त्वाचे घटक म्हणजे आपलं रोवर हे जे इन्स्ट्रुमेंट आहे ते वर सॅटेलाइटच्या सिग्नलद्वारे त्या जमिनीचे अक्षांश आणि रेखांश हे निश्चित करत असतो. त्या जागेच्या चारही बाजूचे अक्षांश आणि रेखांश घेतल्यानंतर जो आपल्याकडे जुना अभिलेख होता त्याला आपण डिजिटाईज करून आपण जो स्पॉट हा उचललेला आहे रोवरद्वारे त्यावर आपण ते सुपरइम्पोज करून म्हणजे पद्धत जुनीच आहे परंतु आता आपल्याकडे आपलं अक्षांश रेखांशाचं जे रेकॉर्ड आलं ते त्याच्यावर आपण सुपरइम्पोज करून हा लोकांना अद्यावत डिजिटल स्वरूपाचा नकाशा हा देत असतो. आणि हा नकाशा मोजणी वर्जन 2 मध्ये आपल्याला वेगवेगळ्या लेअरवर बसवता येतो. जसं गुगलच्या इमेजवर बसवता येतो, सॅटेलाइट इमेजवर बसवता येतो. त्यामुळे ही प्रचंड अद्यावत आणि काळाशी सुसंगत अशी प्रणाली आहे. या तंत्रज्ञानाद्वारे आतापर्यंत जिल्ह्यामध्ये आपण किती प्रकरणे निकाली काढली, किती पेंडिंग आहेत? आपल्याकडे ही पद्धत ही जी मोजणी वर्जन 2 आहे ते सर्वात आधी सप्टेंबर 23 मध्ये बार्शीटाकळी तालुक्यात सुरू झालं. बरं. त्यानंतर फेब्रुवारी 24 मध्ये तेल्हारा आणि मूर्तिजापूर तालुक्यात सुरू झालं. बरं. आणि 15 एप्रिल 24 पासून हे आपल्याकडे संपूर्ण जिल्ह्यात संपूर्ण अकोला जिल्ह्यात राज्यात आपला मला वाटते अकोला जिल्हा हा प्रथम काही जिल्ह्यांपैकी होता की संपूर्ण जिल्ह्यात मोजणी वर्जन 2 ही प्रणाली लागू करण्यात आली. जमीन मोजमाप प्रक्रियेमध्ये जी तफावत आलेली आहे या जे काही शेतकऱ्यांना जे काही दिलासा मिळाला आहे तो याच्यामध्ये दिलासाचे प्रकार सांगू शकता? आर्थिक, मानसिक, त्रासिक असा कोणता दिलासा मिळाला शेतकऱ्यांना? आर्थिकचा जर आपण पहिल्या याचा विचार केला तर आपल्याकडे पहिले मोजणीचे 4 प्रकार हो. साधारण तातडी, अतितातडी आणि अतितातडी. आता शासनाने त्याचे 2 सुटसुटीत प्रकारात त्याची विभागणी केली. साधी आणि द्रुतगती हे 2च प्रकार झाले. साधी मोजणी आधी 6 महिन्याचं टार्गेट होतं, आता 3 महिन्यात साधी निकाली आणि द्रुतगती ही 2 महिन्यात निकाली. हे जरी उद्दिष्ट असलं तरी कधी कधी उपलब्ध मनुष्यबळाच्या तुलनेत ते पूर्ण करणं कधी कधी शक्य होत नाही. परंतु यांना एक मोजणी फीमध्ये मोठा दिलासा मिळालेला आहे. नंतर जर तुम्ही शारीरिक जर याचा विचार केला तर आधी त्यांना मोजणीचा अर्ज करायला त्यांची काम सोडून कार्यालयापर्यंत यावं लागत होतं. मोजणीच्या नोटीससाठी कार्यालयापर्यंत यावं लागत होतं. आता मोजणी वर्जन 2 मध्ये ते स्वतः त्यांचा ऑनलाईन मोजणीचा अर्ज करू शकतात. त्यांनी जर त्यांचा मोबाईल नंबर दिला तर त्यांना मोजणीची तारीख, संभाव्य पंधरवडा ही सुद्धा करता येते. पुढे जाऊन आता 150 दिवसाच्या कार्यक्रमाची शासनाचं आलेलं आहे की तुम्ही काय नाविन्यपूर्ण वापर कराल. तर आमची अशी इच्छा आहे की व्हॉट्सअपद्वारे जर लोकांना मोजणीची नोटीस लिंक करून जी लोक व्हॉट्सअपचा नंबर देतील तर ती मोजणीची नोटीस आम्ही त्यांना डायरेक्ट पाठवू शकतो. मोजणीची शीट घेण्यासाठी आता त्यांना कार्यालयात चक्रा मारायची गरज नाही. मोजणीची शीट ही सुद्धा त्यांच्या युजर ID पासवर्ड यूज करून त्यांच्या लॉग इनलाच देणार आहे. आणि मानसिक म्हटलं तर मग त्याला जेवढी मानसिक शांतता लाभेल या सगळ्या गोष्टींमुळे प्रणालीची लोकांपर्यंत माहिती पोहोचणे आवश्यक आहे. आम्ही मागे एक शिबिर आयोजित केलं होतं याच्यासाठी पब्लिकसाठी की अर्ज कसा करायचा वर्जन 9 एप्रिल आमचं शिबिर. अरे यातले 1-1 घटकाबद्दल थोडी माहिती सांगा. कशाची? हे जे घटक आहेत आपले
हा हा तुम्ही जे घटक सांगितले की त्याच्यामध्ये सुविधा आणल्या आपण हा व्हर्जन 2 वगैरे काय काय आहे ते, हा तर त्याच्यामध्ये त्या घटकामध्ये काय काय कामकाज होते हे थोडक्यात सांगा. अच्छा. आता या कसं आहे की जसं मी आधी अर्ज हे मॅन्युअली घेतले जाते, हो त्यानंतर ई मोजणी व्हर्जन 2 आला तेव्हा सुद्धा अर्जदाराचा अर्ज मॅन्युअली घेऊन ऑफिसचा स्टाफ त्याला ऑनलाईन भरत होता आणि पुढची जी पद्धत होती मोजणी वगैरे ती अक्षांश रेखांशाची नव्हती, ETSनीच होती, ती शीट त्याला अपलोड करावी लागायची. आताचा फरक हा झाला की अर्जदार हा स्वतः अर्ज करू शकतो, पण पुढे जसं कोणत्याही गोष्टीला ऑडिट पॉईंट वगैरे येतात तर त्या अर्जाची ऑफिसच्या लेवलला मुख्यालय साहेब हे स्क्रुटिनी करतात की जी आधी ती फी बरोबर आहे का, जी काही त्याला कागदपत्र त्याला जोडायची होती, अर्जदाराची सही, आधार कार्ड वगैरे ही मुख्यालय साहेब त्याची स्क्रुटिनी करतात आणि जर काही त्रुटी असेल तर ती त्रुटी त्या अर्जदाराला कळतात. त्या त्रुटीची पूर्तता त्याला चलान पास करून देतात. ती चलान पास केल्यानंतर अर्जदार तो बँकेत किंवा आता UPI वगैरे सिस्टीम पण आलेले आहे, त्याचा गणना करून मग तो त्याचा अर्ज हा करू शकतो. त्यानंतरची पुढची प्रोसेस आहे, कुठलाही अर्ज आल्यानंतर त्याला एक संभाव्य पंधरवाडा ही ती सिस्टीम ऑनलाईन काढून त्याला दाखवते की तुमची कुठल्या पंधरवाड्यात गोष्टी येऊ शकतो. जर अर्जदाराला तेव्हा त्याचं अर्जंट काम वगैरे असेल तर तो ऑफिसला रॉयल इंटिमेशन देऊ शकतो. या 15 दिवस मी बाहेर गावी आहे, माझ्याकडे लग्न आहे किंवा खूप दिवस आली तर तो कळू शकतो. त्यानंतर मोजणीची नोटीस ही त्याने जर त्याचा मोबाईल नंबर दिला, बरेचसे खातेदार देत नाही की म्हणजे आमच्या मोबाईल नंबरचं तुम्हाला काय काम आहे आम्ही का म्हणून द्यावा, पण मोबाईल नंबर दिला तर त्याला मोबाईल नंबरवर नोटीस सुद्धा येऊ शकते. आणि त्यानंतर प्रत्यक्ष मोजणी झाल्यानंतर त्याला अक्षांश रेखांशाचा त्याचा नकाशा मिळतो, तो जो कधीही तो रिट्राय करू शकतो भविष्यात. काही मोबाईल फोन आता असे आहेत ऍपलचे वगैरे ज्याच्यामध्ये रेडार या सगळ्या टेक्नॉलॉजी आहेत, तो स्वतः पण उभे राहून मला या अक्षांश रेखांशाची शीट मिळाली होती. आजकालची नवीन मुलं वगैरे जी आहेत ती त्यांची हद्द म्हणजे भविष्यात असं होईल ना कदाचित की मोजणीची गरज पण भासणार. पुढचं एक प्रोजेक्ट गव्हर्नमेंटमध्ये सुरू आहे, जिओ रेफरन्सिंग, म्हणजे नकाशाच्या प्रत्येक जागेचे अक्षांश आणि रेखांश. तो जिओ रेफरन्स प्रोजेक्ट आपल्याकडे ऑफलाईन स्वरूपात सुरू आहे, आपल्या ऑफिसला पण सुरू आहे, पण काही जिल्हे प्रत्येक डिव्हिजन मधल्या एकेका जिल्ह्यात प्रत्यक्ष जागेवर जाऊन लोकांनी एका गावातल्या 15 ते 20 जागेचे अक्षांश रेखांश घेतले आणि त्याच्या बेसिसवर ते AI चा वापर करून बाकीचे सगळे अक्षांश रेखांश म्हणजे प्रचंड सुधारणा सुरू आहे. आता त्या लोकांपर्यंत आणि त्याला त्याच्या फळाला थोडासा वेळ लागेल. आपण 10-20 वर्ष आधी सोलर एनर्जीचं फक्त ऐकत होतो, पण आता प्रचंड लोक यूज करायला लागले, बिलकुल सगळ्यांना त्याचं महत्व कळतं, सगळं पडतं. असं याचंही हळूहळू होईल. आणि हा मोजणी फक्त एक भाग झाला, आमचा डिपार्टमेंटचा प्रत्येक भाग. जसा दुसरा महत्वाचा भाग असतो आमच्याकडे शहरी भागातले फेरफार होतात, शहरी भागातल्या बेघरीच्या नोंदी होतात, त्याच्यासाठी सुद्धा लोक आधी ऑफिसमध्ये अर्ज द्यायचे, त्यांच्या अर्जाचं काय झालं त्यांना समजत नव्हतं. जसं ई मोजणी व्हर्जन मध्ये ते घरी बसले अर्ज करू शकतात, तसं PDE म्हणजे पब्लिक डायरेक्ट एंट्री त्याच्या डिपार्टमेंटने आता वारसाच्या बाबतीत सुरुवात केलं की ते कसं सक्सेसफुल होतं. वारसाचा आता 100% एंट्री PDE मार्फतच घेतल्या जाते. आता त्यानंतर खरेदी, पत्तसोडे, बक्षीसपत्र या सगळ्या आता PDE मार्फत लोकांना घर बसल्या त्यांचा फेरफाराचा अर्ज करता येतो. दुसरे ऑटो ट्रिगर. ऑटो ट्रिगर म्हणजे SRO, सब रजिस्टर ऑफिसमध्ये तुम्ही जसा तुमचा दस्त नोंदवला तसा तो शेताचा असेल तर तलाठ्याकडे, शहरातल्या प्रॉपर्टीचा असेल तर आमच्या ऑफिसकडे, हा डायरेक्ट येतो. आणि ऑटो ट्रिगरने मग आमच्या लोकांना तुम्हाला अर्ज करायची सुद्धा गरज नाही, त्या नोंदी घेता येतात. आता काही वेळा त्यात असं होतं की काही लोक कृपया वगैरे जर विनाकारण काढत असतील त्याच्यात तर स्टेट लेवलला त्याचा आढावा कोणतं ऑफिस ऑटो ट्रिगरवर कृत्या काढत आहे त्याचा पूर्ण लॉग तयार होतो आणि तुम्ही निष्कारण कृत्या काढताय का, निष्कारण करताय का, त्याचा सुद्धा फॉलो होतो. म्हणजे एकंदरीत असं म्हणायचं की मोजमापाचं कामकाज आहे हे एकदम प्रॉम्प्ट आणि काम त्याला ते दिशेने प्रचंड प्रमाणात काम सुरू आणि प्रचंड वेगाने पावले आणि अचूक करण्याचा प्रयत्न चालू आहे. अचूक करण्याचा हा प्रयत्न सुरू आहे कारण सगळ्यात जास्त लिटिगेशन हे जमिनीच्या गोष्टींची मॅटरचेच असतात. बरं, याच्या व्यतिरिक्त प्रश्न असा आहे माझा की आपल्याकडे पुरेसा मनुष्यबळ आहे का? पुरेसं मनुष्यबळ आता जी आस्थापना सध्या आहे ती 1994ची मंजूर झालेली आहे. त्यानंतर लोकसंख्येत वाढ, प्रॉपर्टी धारकांच्या संख्येत वाढ, भूशी प्रकरणांच्या संख्येत वाढ, शिवाय हे नवनवीन जे प्रोजेक्ट येत आहेत महास्वामी इतके आम्ही शेकडो गावं केली, सगळी गावं केली, तर उपलब्ध डिजिटायझेशनचा प्रकल्प आहे, नक्षा प्रकल्प आहे, वेगळे वेगळे प्रकल्प आहे, मनुष्यबळ हे पुरेसं नाही.
आणि 5,000 प्रॉपर्टीसाठी एक नोंद घेणारा असायचा असं म्हणतात. आता हे प्रचंड प्रमाणावर गावावर आहे, तरी पण त्या मनाने मनुष्यबळ हे नक्कीच अपुरं पडतं. परंतु आमच्या गावाने आता त्याच्यासाठी असं केलेलं आहे की जेव्हा आकृती खंड बदलेल तेव्हा बदलेल, पण काही खाजगी पद्धतीने डिजिटायझर आणि नेमून जर काम सुसह्य थोडंसं करायचं असेल तर ती लोक आम्हाला द्यायला सुरुवात केली. त्याच्या पण जसं आता हे मी जे गोळी बोलवले, आधी आमच्याकडे GIS एक्सपर्ट हा जिओ रेफरन्सिंगचा जिओ इन्फॉर्मेशन सिस्टमचा तज्ञच होता, पण आता हे लॉंगिट्यूड लॅटिट्यूड याच्यासाठी आता GIS एक्सपर्ट आला. आमच्याकडे डिजिटायझर घेतले, महास्वामित्वाचं काम चालू आहे. तसं प्रायव्हेटच्या मनाने सुसह्य करण्याचा प्रयत्न सुरू आहे, कारण आकृती खंड बदलायचं म्हटलं की थोडीशी किचकट प्रोसेस असते, शासन आर्थिक भार वगैरे बऱ्याच गोष्टी अपुरं वाटतं, पण आता ते खाजगी लोकांच्या मदतीने थोडं सुसह्य करण्याचा प्रयत्न सुरू आहे. नाही आता ठीक आहे, आता हे आपल्या शहराच्या ठिकाणी हे ठीक आहे, परंतु तालुक्याच्या ठिकाणी अवस्था जर पाहिली मॅडम तर आपण सांगतो तिथे कसं विसंगत आहे. अनेक प्रकरणं पेंडिंग आहेत निर्माण, उदाहरणार्थ बाळापूर असेल, अकोट असेल, शेलार असेल, त्यांच्या तक्रारी आहेत माझ्याकडे. तर तुम्ही ज्या तालुक्यांचं नाव घेतलं ना, हो जसं अकोट हे मोठं ऑफिस आहे, पण अकोट ऑफिस हे आमचं खूप चांगलं कंट्रोलमध्ये आहे. जसं 3 महिन्याच्या वर नाही, इंडिव्हिज्युअल तक्रारी असतील तर सांगा, मी सांगते पेंडेन्सी कुठे आमची थोडीशी सगळ्यात जास्त बाळापूरला होती, कुठपर्यंत होती 1 वर्षाच्या आधीपर्यंत, जोपर्यंत पावसाचा आहे. अच्छा अच्छा. प्रचंड प्रेग्नेन्सी आणि प्रचंड तक्रारी, पण आता 1 वर्षापासून जेव्हा ते नवीन अधिकारी आलेले आहेत, ते स्वतः पण टेक्निकली साऊंड असल्यामुळे कुठल्या सगळ्याला अडचण आली तर जर मी सांगतो तुला काय करायचं, थोडंसं त्यांचा प्रो पब्लिक ॲटिट्यूड असल्यामुळे, आणि त्यांच्याकडे 3 तालुक्याचे चार्ज आहेत, टाकली पातूर आणि बाळापूर. पण तेव्हापासून आमचं जे सगळ्यात मोठं पेंडिंगचं ऑफिस होतं बाळापूर, कारण लोक मोजणीची पण अडचण इथे मोठ्या प्रमाणावर करतात. तर बाळापूरची पेंडेन्सी आमची सगळ्यात जास्त कंट्रोलमध्ये आहे सध्या आहे ना, या 1 वर्षात. चला धन्यवाद. आम्ही 3 महिन्यावर घेत आहोत, 3 महिन्यावर आमचं अकोट आणि बाळापूर हे 2 ऑफिस आहेत. नाही आता माझ्याकडे तक्रारी नाही आहेत माझ्या ऑफिसला ठेवलेली, दाखवेल तुम्हाला. आमची मूर्तिजापूरचा कमी करायचा सध्या प्रयत्न सुरू आहे, कारण मूर्तिजापूरला रेग्युलर अधिकारी नाही, त्यामुळे कर्मचारी जरी असले तरी त्यांना एक गाईड करणारा जो इशारा होणारा जो एक पाहिजे असतो. म्हणजे एकंदरीत असं म्हणता येईल आपलं हे जिल्हा अधीक्षक भूमी विभागाने चेहरा मोहरा बदलला, काट टाकली असं म्हणता येईल एकंदरीत. प्रयत्न 100% सुरू आहे, फक्त लोकांना जनतेला त्याचा अनुभव आला तर आम्हाला आनंद होईल. धन्यवाद.